आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. महायुती झालेली नाही, महाविकास आघाडी पण झाली नाही. काही ठिकाणी सोयीनं महायुती झाली, काही ठिकाणी झाली नाही. त्यामुळे आता सगळ्या पार्श्वभूमीवर काही धक्कादायक बातम्या जिल्हा परिषदेत येत आहेत. काहींना तिकीट दिलेलं आहे, काहींची तिकीट कापलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे माजी अध्यक्षा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक या निवडणुकीपासून लांब राहिलेल्या आहेत. त्यांनी 8 दिवसापूर्वी घोषणा केली होती की आपण कार्यकर्त्याला संधी देणार, या निवडणुकीत उतरणार नाही. पण काल कुंभोज मतदारसंघातील सगळे इच्छुक खासदार धनंजय महाडिक यांना भेटले. त्यांनी आग्रह धरला. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली. त्यामुळं आज शौमिका महाडिक अर्ज भरणार का कुंभोज मतदारसंघातून, याची प्रचंड उत्सुकता होती. पण अखेर जिल्हा परिषद निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय त्यांनी जाहीर केला होता तो कायम ठेवला. खरं तर एकीकडं शौमिका महाडिक यांनी लढावं म्हणून आग्रह सगळ्या इच्छुकांनी धरलेला आग्रह आणि एकूण राजकीय परिस्थिती पाहता त्या लढतील असं कार्यकर्त्यांची इच्छा होती, अपेक्षा होती. पण शौमिका महाडिक यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकदा कार्यकर्त्याला संधी म्हणून शब्द दिलाय आणि तो शब्द आपण मोडणार नाही, अशी भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अंमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही घेतलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला संधी देत असताना शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता या निवडणुकीची चर्चा गेली महिनाभर सुरू होती की शौमिका महाडिक कुठल्या मतदारसंघातून लढणार, कळंब्यातून लढणार, कुंभोजमधनं लढणार, उचगावमधनं लढणार की गोकुळ शिरगाव, अशा अनेक मतदारसंघासंदर्भातली चर्चा होती. पण या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळालेला आहे. शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी स्पष्ट तशी घोषणाही केलेली आहे. अर्जही भरला नाही. यामुळं आता महाडिक कुटुंबातील कुणीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नसतील हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता एकीकडं अनेक मतदारसंघात महायुतीचे 2 पक्ष एकत्र आले, तिसरा पक्ष विरोधात आहे. काँग्रेसमध्येही काही ठिकाणी तीच अवस्था आहे, महाविकास आघाडी झालेली नाही. त्यामुळे आता एकूणच निवडणुकीत रंगत येणार, निवडणुकीत काय काय हालचाली होणार, या सगळ्या आपल्याला हालचाली, पडद्यामागच्या बातम्या हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा यूट्यूब चॅनल, ज्याच्या तब्बल 93 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. तातडीनं सबस्क्राईब करा महाधुरळा. धन्यवाद.